हॅलो. चला पटापट सगळ्यांनी यायचं आहे. बघा, समाज कल्याणची कालपासून एक्झाम चालू झालेली आहे. त्यामध्ये आर्टिकल्सचे कमीत कमी कुठल्याही तीन ते चार क्वेश्चन येतात आर्टिकल्सचे. म्हणून मी काय केले की आता जे रिसेंटली एक्झाम झाले 24 मध्ये TCSने जे आपण एक्झाम घेतल्यात त्याच्यातले आपण काय केले, आर्टिकलचे टॉप 50 क्वेश्चन आणले. किती? टॉप 50 क्वेश्चन्स आज मी घेऊन आलेलो आहे. टॉप 50 क्वेश्चन बघा, जर तुम्ही थंबनेल बघितलं असेल तर आपला काय टॉप 50 क्वेश्चन्स घेणार आहेत आर्टिकल्सचे. म्हणजे नमस्कार गणेशजी, म्हणजे जेणेकरून तुमचा एक पण मार्क नाही गेला पाहिजे आर्टिकलचा. आता मी काय करणार आहे, उद्या टॉप्स इडियम्स अँड फ्रेजेसचे 50 क्वेश्चन घेणार आहे जे 2024 मध्ये आतापर्यंत एक्झाम झाल्या TCSने घेतल्या त्याचे आपल्याला टॉप क्वेश्चन घ्यायचे. म्हणजे तुमचे जर तुम्ही काल बघितलं असलं ना, तिन्ही शिफ्टमध्ये आर्टिकल्स कमीत कमी 3 मार्काला होतं. किती मार्काला होतं? 3 मार्काला. चला चालू करू का? पहिला प्रश्न, ऑडिओ आणि व्हिडिओ कन्फर्मेशन द्या सर क्लिअर आहे म्हणून. आता बघा आर्टिकल्स, बघा आर्टिकल्स 3 आहेत. बघा आर्टिकल्स इनडिफिनाइट डिफिनाइट आर्टिकल 3 आर्टिकल्स आहेत. बघा ए अँड द. बघा मी तुम्हाला एक थोडीफार माहिती देऊ का सर आर्टिकल्स बद्दल? ए आणि अँड बघा माहिती देऊ का डायरेक्ट चालू करू? इफ यू आर इंटरेस्टेड असेल तरच माहिती देईल. आता बघा अल्फाबेट्स किती इंग्लिशमध्ये थोडंफार माहिती दिली तर डायरेक्ट क्वेश्चन घ्यायची. काय सांगा पटापट गणेशजी. आता बघा आर्टिकल्सचा हा गेम लोकांना समजत नाही. आर्टिकल्स केव्हा बघा आर्टिकल्स ए आणि अँड केव्हा वापरायचा बघा, आणि द केव्हा वापरायचा. थोडंफार इन्फॉर्मेशन देऊ का? बघा टोटल आपल्याकडे किती, बघा अल्फाबेट्स किती आहेत? अल्फाबेट्स आपल्याकडे टोटल आहेत अल्फाबेट्स 26 आहेत. किती आहेत? 26 आहेत. त्याच्यापैकी बघा वॉवेल्स किती आहेत? वॉवेल्स 5 आहेत आणि 21 किती आहेत? कॉन्सोनंट आहेत. बघा येस. आता बघा ओके, याच्यामध्ये उच्चारचा प्रॉब्लेम येतो. गणेशजी रॉंग जा रहा है तुम्हारा, रॉंग जा रहा है, रॉंग. म्हणून म्हणतो आर्टिकल्सचं काय आहे, आर्टिकल्स किती आहेत? टोटल आर्टिकल्स 3 आहेत. अल्फाबेट्स किती आहेत? 26 आहेत. तिच्यामध्ये बघा AEIOU हे काय आहेत? वॉवेल्स आहेत आणि रेस्ट ऑफ देम काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. पण हिच्यामध्ये बघा ए आणि अँड एक वचनी सामान्य नामासमोर वापरला जातो, मोजल्या जाणाऱ्या एक वचनी. त्याची सुरुवात व्हेरी गुड त्याची सुरुवात कशाने होते रवीनाजी? त्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? वॉवेल्स झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये उच्चारचा पण एक प्रॉब्लेम आहे. उच्चार काय? उच्चार सुद्धा मॅटर करतो याच्यामध्ये. बघा आता AEIOU हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. AEIOU. पण याचा उच्चार बघा, जर उच्चार जर याचा कॉन्सोनंट सारखा झाला असेल तर त्या ठिकाणी काय वापरलं जातं? काय वापरलं बघा? युनिव्हर्सिटी. बघा डॅश युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह डॅश बिग बूस्ट टू युअर करिअर. काय येणार आहे पटापट सांगा मला. संकेत 4 नाही येणार, 4 येणार नाही. संकेतजी इथं काय आहे? संकेत इथं उच्चार मॅटर करतो. उच्चार बघा युनिव्हर्सिटी यू काय आहे? अँड येणार नाही. उच्चार मॅटर्स करतो. मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं, याच्यामध्ये उच्चार साऊंड मॅटर्स करतो, प्रोनाउन्सिएशन मॅटर करतात नाही. बघा यू, बघा युनिफॉर्म, बघा युनिफॉर्म. आता बघा अम्ब्रेला, बघा अम्ब्रेला आणि युनिव्हर्सिटी. उच्चार बघा, उच्चार मॅटर करतं. बघा काय करायचं तुम्हाला कन्फ्युजन. अम्ब्रेला बघा अम्ब्रेला आणि युनिव्हर्सिटी. कोणत्या ठिकाणी तुमच्या जिभेला ताण पडतो सांगा मला? कोणत्या ठिकाणी तुमच्या जिभेला ताण पडतो? अम्ब्रेला का युनिव्हर्सिटी? बघा युनिव्हर्सिटी एकदम कॉमन वर्ड आहे. बघा द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड असतं तर आपण वापरलं असतं. काय असतं? येस. मग इथं काय आहे? साऊंड पण मॅटर करतो. अ युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह अ बिग बूस्ट टू युअर करिअर. समजलं का? येस क्लिअर आहे का? आतिश, संकेत पुढचा घ्या. ब्रेकफास्ट. बघा ब्रेकफास्ट डॅश. बघा आलेले प्रश्न आहे. सेकंड नंबरचा बघा. ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. एक रूल आहे बघा, एक रूल आहे की द हा आर्टिकल्स कुठल्याही याच्यासोबत येत नाही. पण जर स्पेसिफिक मेन्शन केलं असेल नो आर्टिकल्स, वाटलंच मला गणेशजी नाही. एक रूल आहे आणि त्याचा अपवाद पण आहे. त्याने काय म्हटलं? ब्रेकफास्ट बघा द ब्रेकफास्ट द लंच येत नाही, पण त्यांनी काय म्हटलं? दिस मॉर्निंग. बघा मेन्शन केलं त्याने स्पेसिफिक. ज्यावेळेस त्यावेळेस काय होतं? स्पेसिफिकली मेन्शन केल्या जातं द ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. म्हणजे जो आज सोनियाने ब्रेकफास्ट घेतलाय
तो कसा आहे, नो आर्टिकल्स जर आलं द ब्रेकफास्ट, द लंच, द डिनर, जर असं असतं तर काय तिथं नो आर्टिकल आलं असतं. पण त्यांनी काय म्हटलंय की स्पेसिफिक नाऊन बद्दल काय केलं, उल्लेख केलाय ना त्यांनी. दिस मॉर्निंग त्यांनी काय केलं, आज टायमाबद्दल उल्लेख केला ना, तर तिथं काय येणार आहे, रूल आहे की येत नाही. पण जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा द ब्रेकफास्ट काय येईल, द ब्रेकफास्ट. द ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. काय होता सोनियानी, यस लक्षात ठेवा काय द ब्रेकफास्ट. का कशामुळे, तसं तर द ब्रेकफास्ट आलं नसतं, पण का आलं, दिस मॉर्निंग आज सकाळी जो खाल्ला, कॉमन नाऊनवर जोर देण्यासाठी म्हणून द हा आर्टिकल्स वापरला जातो. बघा आय हायर्ड, पटापट घ्या, आय हायर्ड डॅश टॅक्सी टू गो दिल्ली फॉर इंटरव्ह्यू. काय येणार आहे पटापट सांगा. आय हायर्ड टॅक्सी काय कॉमन नाऊन आहे. बघा ॲन हा एक वचनी सामान्य नामासमोर आर्टिकल्स वापरला जातो. त्याची सुरुवात बघा कॉन्स्टंट झाली तर आणि वॉवेल्स झाली तर ॲन. काय आय हायर्ड टॅक्सी टू गो दिल्ली फॉर माय इंटरव्ह्यू. काय येणार आहे पटापट सांगा. व्हेरी गुड गणेशजी, इस टाइम तुम्हाला सही जा रहा है. आय हायर्ड कॉमन काय अ टॅक्सी येते ना, अ टॅक्सी काय येतं, अ टॅक्सी. आय हायर्ड अ टॅक्सी टू गो दिल्ली फॉर माय इंटरव्ह्यू. मी काय केलं, एक टॅक्सी हायर केली माझ्या इंटरव्ह्यू साठी. काय येणार, अ टॅक्सी, अ बुक, सिंग्युलर. त्यांनी काय अ टॅक्सी ऑफ गोल्डन म्हटलं असं ना, मग तेव्हा द आला असतं. पण त्यांनी काय म्हटलं, आय हायर्ड अ टॅक्सी टू गो दिल्ली फॉर माय इंटरव्ह्यू. येस, पुढचा प्रश्न घ्या. बुर्ज खलिफा इज, बघा जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री येतं, सुपरलेटिव्ह डिग्री येतं, त्यावेळेस त्यासमोर द हे आर्टिकल्स वापरल्या जातं. मग काय येईल बघा, त्यांनी काय म्हटलं, करेक्ट आर्टिकल घ्या आणि नसेल तर शून्य लावा. आता बुर्ज खलिफा काय, डॅश बिल्डिंग इन डॅश होल वर्ल्ड. काय नाही रे, बुर्ज खलिफा. व्हेरी गुड. काय ना रे, बुर्ज बघा टॉलेस्ट, लॉंगेस्ट, या काय आहेत, कंपॅरेटिव्ह डिग्री आहेत ना. कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह शब्द आर्टिकल्स वापरले बघा. बुर्ज खलिफा इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द होल वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये काय बुर्ज खलिफा कशी आहे, उंच बिल्डिंग आहे जगामध्ये. ओके, म्हणून काय येणार आहे, द हे आर्टिकल्स येणार आहे. चलो, हे क्वेश्चन जर तुम्ही करून गेलात ना, ज्याचे एक्झाम आहे समाज कल्याणचे ह्या पुढच्या 10-12 दिवसामध्ये, आणि मी आज जानेवारी 2024 चालू घडामोडी घेणार आहे. जानेवारी 2024 चालू घडामोडी घेणार आहे. चालू घडामोडी मे बी ते 6 वाजता असेल. 6 वाजता किती वाजता, 6 वाजता असेल चालू घडामोडी. 100 क्वेश्चन, किती 100 क्वेश्चन. आय मेट बघा AEIOU, AEIOU काय आहेत आपले वॉवेल्स आहेत बघा, आणि उच्चार पण ओल्ड. आय मेट डॅश ओल्ड मॅन डाऊन द लेन यस्टरडे. इथं काय येणार आहे पटापट सांगायचंय, सगळ्यांनी दणक्या सांगायचंय. आय मेट बघा AEIOU आला आणि उच्चार पण जर मॅच झाला तर काय आर्टिकल येतो, ॲन येतो. अपवाद काय, जर उच्चार मॅच नाही झाला तर अ येतो. मग इथं काय येणार आहे, आय मेट आलेले क्वेश्चन आहे 2024चे. 2024चे जे पण TCS ने पेपर घेतले होते त्याच्यामध्ये क्वेश्चन आहेत. आय मेट काय द ओल्ड मॅन येत नाही, अ पण येत नाही. मग आय मेट ॲन ओल्ड मॅन डाऊन द लेन यस्टरडे. द येत नाही, द मॅन येत नाही. द गणेशजी काय तर ॲन बघा, उच्चार पण आहे, वॉवेल्स पण आहे, वॉवेल्स पण आहे ना, वॉवेल्स पण आहे, वॉवेल्स पण आहे. आले का. आय मेट ॲन ओल्ड मॅन डाऊन द लेन यस्टरडे. पुढे घ्या बघा, देशाच्या नावासमोर बरोबर घ्या बघा, डॅश देशाच्या नावासमोर कोणतं आर्टिकल्स वापरलं जातं, ए अँड द डॅश नेदरलँड इज नोन फॉर बायसिकल, चीज अँड टुलिप्स. एक फूल आहे, टुलिप्स काय फूल आहे आपलं, कसं रोज वगैरे फूल आहे. मग काय येणार आहे पटापट सगळ्यांनी सांगायचंय. डॅश नेदरलँड इज नोन, देशाच्या नावासमोर बघा, द इंडिया, द अमेरिका, द पाकिस्तान, द जापान, द चायना, द ऑस्ट्रेलिया. आपण म्हणतो ना देशाच्या नावासमोर, कंट्रीच्या नावासमोर द हे आर्टिकल्स वापरलं जातं. ओके, मग इथं बघा द हे आर्टिकल्स आलं, द इथं आलं का. आता बघा ऑप्शन बघून घ्या. द नाही येतं संकेत, व्हाय यू आर डुइंग मिस्टेक, संकेत दौंडे. द इंडियन, आपण द इंडियन पॉलिसी, द अमेरिकन पॉलिसी, द जापनीज पॉलिसी, द चायनीज पॉलिसी.
येतं ना. नेदरलँड इज नोन फॉर इट्स चीज अँड, बघा फुल, हे काय आहे, तुलिप्स, हे काय सामान्य नेम आहे बघा. आता बघा हे ऑप्शन कटलं, हे पण ऑप्शन कटलं, मग आता राहिलं द इथं पण आलं. मग बघा ज्या ठिकाणी अँड, मग काय तिथं डॅश काय येईल, शून्य. म्हणजे काय येणार आहे, अँड तुलिप्स कशासाठी, नेदरलँड त्यासाठी बायसिकल, चीज अँड तुलिप साठी फेमस आहे. इथं नो आर्टिकल्स येतं, इथं कुठला आर्टिकल येत नाही, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, 4. ओके, येस. पुढचा क्वेश्चन घ्या. 50 क्वेश्चन आहेत. ओके, आणि 50 क्वेश्चन तुम्ही जर पाहून गेला, ज्याचे पण एक्झाम असतील त्यांना खूप फायदा नाही. देर इज, बघा, देर वॉज डॅश ग्रेट डील ऑफ कन्फ्युजन ऍट द वेडिंग व्हेन्यू. बघा देर वॉज ग्रेट काय ना रे, व्हेरी गुड, थँक्यू गणेश जी. पटापट सांगा, देर वॉज द ग्रेट, अ ग्रेट. बघा कॉन्सनंट केव्हा वापरतात, कॉन्सनंट, बघा कॉन्सनंटच्या नंतर काय येतो, अ हा आर्टिकल होतो, मग काय आहे, जी हा काय कॉन्सनंट आहे, मग इथं काय येणार आहे, द ग्रेट. द ग्रेट, द ग्रेट बुर्ज खलिफा नाहीये, जर त्यांनी सामान्य नामावर जोर दिलाच नाहीये, त्यांनी सामान्य नामावर जोर दिलाच नाहीये. देर वॉज, नमस्कार कल्याणी मॅडम, पटापट घ्या. चला तुम्ही म्हटलं होतं ना क्वेश्चन आणलेले 50 क्वेश्चन आहे आर्टिकलचे. देर आर 50 क्वेश्चन. देर वॉज डॅश ग्रेट डील ऑफ, काय तर अ ग्रेट डील का द ग्रेट डील, द ग्रेट डील ऑफ कन्फ्युजन येईल का अ ग्रेट डील ऑफ कन्फ्युजन येईल. नमस्कार, पटापट सांगा, पटापट सांगा. देर वॉज 50 क्वेश्चन घेतले 2024 मध्ये, जेवढे पण एक्झाम झाले इंग्लिशचे त्याचे 50 क्वेश्चन, आता फक्त 7वा नंबर झालेला आहे. अ ग्रेट, अ ग्रेट, आपण तो अ ग्रेट सायंटिस्ट, काय म्हणतो आपण, अ ग्रेट सायंटिस्ट म्हणतो ना. अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट, शी वॉज अ ग्रेट क्वीन. तुम्ही बघितलं का, ग्रेट नंतर काय येतं, अ, त्याच्या अगोदर अ हा आर्टिकल्स वापरला जातो, अ ग्रेट किंग, अ ग्रेट मॅन, ऐकलं का. मग काय येईल इथं, चौथं येईल, चौथं अ ग्रेट. ओके, पुढचा घ्या. समवन स्टोल ऑल डॅश गोल्ड ऑर्नामेंट, ऑर्नामेंट म्हणजे काय, दागिने, दागिने फ्रॉम दुर्गा टेम्पल, काय येणार आहे, समवन यस्टरडे, काल कोणीतरी दुर्गा मंदिरातून, टेम्पल मधून काय दागिने चोरले. समवन स्टोल ऑल गोल्ड ऑर्नामेंट फ्रॉम डॅश दुर्गा टेम्पल यस्टरडे. तुमचं 6 वाजता चालू घडामोडीचं लेक्चर बरं का आज. 100 क्वेश्चन जानेवारी 2024, 6 वाजता चालू घडामोडी, 100 क्वेश्चन 2024. ओके, 100 क्वेश्चन 2024 चालू घडामोडी. ओके, पुढचं घ्या. काय येणार याच्यामध्ये, कुठला आर्टिकल येईल, द बघा, द मेटल, तुम्ही बघा मेटलच्या नावासमोर आर्टिकल येतं का रे, द सिल्वर वगैरे वापरलं जातं का. समन स्टोल ऑल गोल्ड ऑर्नामेंट फ्रॉम, येस वापरल्या जातं. ओ काय, द समन स्टोल ऑल द गोल्ड, काय येणार पटापट सांगायच्यातलं, द गोल्ड ऑर्नामेंट. द बघा स्पेसिफिकली टेम्पलचं बघा, जर तुम्हाला जे कन्फ्युजन होत असेल, बघा यांनी काय केलेलं आहे, बघा जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर द दुर्गा टेम्पल, त्यांनी काय मंदिराचा उल्लेख केला आहे. द हनुमान टेम्पल, आपण म्हणतो द हनुमान टेम्पल, द महादेव टेम्पल, द खडकेश्वर टेम्पल. ज्यावेळेस सामान्य नामाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस द हे आर्टिकल्स वापरलं जातं. बघा आता या ठिकाणी द हा आर्टिकल आला की नाही, द दुर्गा टेम्पल. आता बघा दुसऱ्या ठिकाणी कुठे कुठे आर्टिकल आहे बघा, हा कट झाला आणि हा पण कट झाला. आता मला सांगा, समवन स्टोल ऑल द गोल्ड ऑर्नामेंट का अ गोल्ड ऑर्नामेंट्स, येस एक्झॅक्टली. आता मला सांगा, तुमचं कन्फ्युजन मी दूर केलंय की नाही. मग अ गोल्ड ऑर्नामेंट का द गोल्ड ऑर्नामेंट, काय येणार आहे, काय येणार आहे, द गोल्ड, कारण की सोन्याचं म्हटलं त्यांनी, जे ऑर्नामेंट जे आहेत ना कोणाचे आहेत, सोन्याचे आहेत, सिल्वर. मग काय नाही, द गोल्ड ऑर्नामेंट फ्रॉम, जेव्हा सामान्य नामावर जोर देऊन बोलल्या जातं तेव्हा सुद्धा द आर्टिकल्स वापरले जाते. ओके, जर सेशन आवड, मी आता काय करणार आहे, डेली 50 क्वेश्चन घेतोय. आज आर्टिकल्स, उद्या इडियम्स अँड फ्रेजेस 100 घेऊ का 50 घेऊ. 2024 चे टीसीएस इडियम्स अँड फ्रेजेस किती घेऊ, 50 घेऊ का 100 घेऊ, चॉईस इज युअर्स. म्हटलं रिस्पॉन्स कसा भेटतो त्या हिशोबाने आपण घेऊ, म्हणून मी ठरवलं होतं. पुढे घ्या, डॅश. आता घ्या, जेव्हा 50, ओके 50 ठीक आहे, 50च घेतो कारण की 100 घ्यायला लय एनर्जी, हे 100 ते 100. आता घ्या डॅश मॅन. आता बघा
जेव्हा एखाद्या ग्रुप बद्दल बोलल्या जातं, ओके 50-50 ठीक आहे, 2 गटात घेऊ 50-50 ठीक आहे, मग याला उद्या अजून कंटिन्यू करू का, याला एक्सटेंड करू का? मग माझ्याकडे भरपूर क्वेश्चन पडलेले आहेत. ओके डॅश बघा, अ मॅन करेक्ट आहे, अ वुमन करेक्ट आहे, पण एक अपवाद आहे. जेव्हा एखाद्या प्रवर्गाबद्दल बोललं जातं, जेव्हा आपण तो माणूस हा बघा, डॅश मॅन नीड्स अ पर्पज, पर्पज काय, जेव्हा एखाद्या प्रवर्गाबद्दल बोलले जातं, आपण काय, माणूस हा लालची प्राणी आहे. बाई, एक बाई नाही, बाई ही कशी आहे, बकरी आहे म्हणतो आपण, जस्ट फॉर जस्ट आय एम किडिंग. ओके काय मग दुसरं करू. ओके ठीक आहे. आता आपण बघा, वाटलंच मला, जेव्हा एखाद्या प्रवर्गाबद्दल बोललं जातं, आपण डॉल्फिन हा चपळ प्राणी आहे, कुत्रा हा इमानदार प्राणी, द डॉग इज अन ऑनेस्ट अॅनिमल. जेव्हा बोललं जातं बघा एखाद्या वर्गाबद्दल, जसं माणसाबद्दल, बाईबद्दल, त्यावेळेस द हे आर्टिकल्स वापरलं जातं. आता बघा अ मॅन, अ मॅन बघा, जस्ट अ मॅन, दिस इज अ मॅन, आपण तो अ मॅन एखाद्या माणसाबद्दल असेल तर अ मॅन येतं, आणि समूहाबद्दल असेल तर द आर्टिकल वापरलं जातं. मग आपलं ऑप्शन तर कटलं इथं, हा एक बी कटला, 2 पटलं, 4 पण कटला. मग काय, अ पर्पज, काय पर्पज म्हणजे काय, हेतू. ओके समझ में आ रहा है क्या? यस. जर सेशन आवडत असेल सगळ्यांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय. ऍट डिनर द प्रिन्स चार्टेड विथ डॅश रिझर्व मायकेल, बघा मायकल मोर दॅन एव्हरीवन एल्स. हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे कल्याणी मॅडम. चला पटापट मित्रा मंडळींना लिंक शेअर करा. येस गुड आफ्टरनून अरु मॅम. ऍट डिनर द प्रिन्स चार्टेड विथ द रिझर्व मायकल का मोर दॅन एव्हरीवन एल्स. आता बघा कोणाबद्दल बोलतंय, ते मायकल बद्दल बोललं जात आहे ना, काय येणार आहे, यस, का एका व्यक्तीबद्दल बोललं जातं ना, द इंडिया, द पाकिस्तान, द नरेंद्र मोदी, द कल्याणी, द संकेत, आम्रपाली, व्हेरी गुड. काय, ऍट द डिनर डेस विथ द रिझर्व. आलं का, रिझर्व म्हणजे काय, संकुचित स्वभावाचा. रिझर्व म्हणजे काय, ज्याला जो लोकांसोबत ओपन होत नाही, ज्याला जास्त बोलायला आवडत नाही. यस थँक्यू. ओके थँक्यू कल्याणी मॅडम. चला मग काय येईल, द हे आर्टिकल येईल. पुढे घ्या, द युनिव्हर्सिटी इज वन ऑफ द. बघा मी तुम्हाला बघा रूल सांगला, द आर्टिकलचा रूल काय आहे, जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री येते बघा, लार्जेस्ट, लॉंगेस्ट. ओ माय गॉड, द किशोर जाधव सर. चला पटापट सांगा, द युनिव्हर्सिटी इज वन ऑफ द. डायरेक्ट आलं का, काय, वन ऑफ द लार्जेस्ट इन द कंट्री. काय, वन ऑफ द लार्जेस्ट इन द कंट्री, व्हेरी गुड. जेव्हा वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्री येतं, तेव्हा नेहमी कुठला आर्टिकल वापरला जातं, द. आलं, द मोस्ट हँडसम बॉय वगैरे आलं का, हा, द लार्जेस्ट. म्हणजे उत्तर काय आपलं 4 आहे. ओके सेशन समझ में आ रहा है क्या? नेक्स्ट, डिड यू रिसीव ईमेल. बघा वॉवेल आहे, ईमेल फ्रॉम द ऑफिस टुडे. Why it's buffering? सांगा पटापट. आवाज वगैरे क्लिअर आहे का, पूर्ण आवाज क्लिअर आहे का, क्लिअर आवाज, ओके क्लिअर आहे. हा पुढचा घ्या, डिड यू रिसीव ईमेल. बघा वॉवेल आहे, ईमेल इथं काय आहे, येस व्हेरी गुड, वॉवेल आहे आणि उच्चार पण आहे, साऊंड पण वॉवेलचाच आहे, ईमेल. एग बघा, जर तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन झालं असं, एग बघा, एग किंवा एलिफंट, ELEPHANT, एलिफंट. ऐकलं का, जर इफ यू आर गेटिंग कन्फ्युज बिटवीन दॅट, काय करायचं तुम्हाला, हे एग, एलिफंट हे लावून बघायचे. आईस्क्रीम बघा, आईस्क्रीम ताण पडतो, आलं का, मग काय येणार आहे, ॲन. काय येणार आहे, डिड यू रिसीव्ह ॲन ईमेल फ्रॉम द ऑफिस टुडे. हे लावायचे बघ तुम्हाला असे 4-5 शब्द. एक बघा, एग, एलिफंट, मग काय, ईमेल. येस, एम तो अपवाद आहे, व्हेरी गुड. बघा आता आलं बघा, येस बघा तुमचा प्रश्न आला, कल्याणी मॅडम घ्या. आता बघा MBA, MA,
SP, M.Com बघा याची आता अपवाद आला तुमचा बघा तुम्ही प्रश्न घेतला बघा. द भीमसेन इज MP मेंबर ऑफ पार्लियामेंट फ्रॉम द स्टेट ऑफ सिक्कीम. MP म्हणजे काय आमदार खासदार कोण खासदार मेंबर ऑफ पार्लियामेंट. ओके काय ना रे त्याचा उच्चार चालू झालं बघा हे काय सगळे कॉन्सोनंट आहेत म्हणजे काय व्यंजन आहेत व्यंजन पण त्याचा उच्चार कसा सारखा आहे स्वरासारखा आहे म्हणजे वॉवेल सारखा आहे. द भीमसेन इज डॅश MP फ्रॉम द स्टेट ऑफ सिक्कीम कुठून येणार आहे सांगा पटापट. येस व्हेरी गुड काय येणार आहे अ येईल का ॲन येईल. व्हेरी गुड ॲन का उच्चार मॅटर करतो उच्चार काय साऊंड्स मॅटर्स. व्हेरी गुड कीप इट अप. पुढचा प्रश्न घ्या 14 नंबरचा अजून आपल्याकडे 35-36 क्वेश्चन बाकी आहेत. चला कॅन यू एक्सप्लेन अ डॅश कन्सेप्ट ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म पटापट सांगा. कॅन यू एक्सप्लेन अ कन्सेप्ट का द कन्सेप्ट. व्हेरी गुड का कशाबद्दल फोरियर ट्रान्सफॉर्म बद्दल. व्हेरी गुड येस एक्झॅक्टली ती कन्सेप्ट कशाबद्दल आहे फोरियर बद्दल आहे. व्हेरी गुड. कॅन यू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. व्हेरी गुड कारण की याची लिंक याच्या सोबत आहे म्हणून काय येणार आहे द हा आर्टिकल्स वापरला जाणार आहे. व्हेरी गुड समझ में आ रहा है कीप इट अप गाइज. व्हेरी गुड. टेक नेक्स्ट क्वेश्चन बघा इज देअर डॅश रेस्टॉरंट नेक्स्ट टू डॅश थिएटर. काय येणार आहे आता बघा नेक्स्ट टू च्या नंतर जर आलं आता बघा सेमच्या अगोदर सुद्धा द सेम हा आर्टिकल्स वापरला जातो. काही असे वर्ड्स आहेत की फिक्स त्याच्या समोर हाच आर्टिकल्स वापरला जातो. बघा देर इज रेस्टॉरंट काय आर काय आपला कॉन्सनंट आहे म्हणजे व्यंजन आहे आणि तो पण काय सिंग्युलर आहे. उच्चार पण सेम कसा आहे द येत नाही. आता बघा इज देअर रेस्टॉरंट कोणतं द रेस्टॉरंट येणार नाही. कोण आहे प्रतिमा मॅम यार. याच्यासमोर नेक्स्ट टू येतं याच्यासमोर जर येतं ना द सेम वगैरे हे जर बघा नेक्स्ट टू द थिएटर. मग मला सांगा इज देअर अ रेस्टॉरंट. बघा इकडे काही रेस्टॉरंट आहे का. येस म्हणून काय नेक्स्ट टू द थिएटर कशा समोर नेक्स्ट टू थिएटरच्या समोर आलं का. येस इज देअर रेस्टॉरंट कसं आहे आपला वॉवेल्स पण आहे उच्चार पण आहे एकवचनी पण आहे आणि कशा समोर म्हटलं ते स्पेसिफिक नाउन बघा थिएटरच्या समोर. ओके म्हणून काय नाही आपलं कुठलं उत्तर आहे अ अँड द. पुढचा क्वेश्चन घ्या दिस इज बा ओके आता बघा ही पण कन्सेप्ट आहे हा डॅश पेन दॅट आय बघा हाच तो पेन आहे. दिस इज डॅश पेन दॅट माय मदर गिफ्टेड मी ऑन बर्थडे. बघा हाच तो पेन आहे हाच तो माणूस आहे. बघा दिस इज दॅट मॅन. बघा दिस इज डॅश हाच तो पेन आहे. सामान्य नामावर जोर देण्यासाठी यस जर अ पेन हा बघा अ पेन कन्सेप्ट येतो पण तो काय म्हटलाय की सामान्य नामावर जोर दिला ना हाच तो पेन आहे माझ्या आईने मला बर्थडेला गिफ्ट केला होता. मग काय दिस इज द पेन दॅट माय मदर गिफ्टेड मी ऑन बर्थडे. ओके येस व्हेरी गुड का सामान्य नामावर जोर देण्यासाठी द हे आर्टिकल्स वापरले. बघा दिस इज द मॅन. बघा दिस इज द बॉय. दिस इज द कार. बघा दिस इज द कार विच आय वॉन्ट टू बाय. मला ही कार घ्यायची आहे. हीच ती कार आहे मला ती घ्यायची. आपण म्हणतो दिस इज द कार विच आय वॉन्ट टू बाय. ओके दिस इज द गर्ल हु इज क्राईंग. हीच ती मुलगी आहे. येस दिस इज द येलो शर्ट. येस व्हेरी गुड. आलं पुढे आहे वाटतं आपण क्वेश्चन आहे वाटतं. बघा प्लीज चेंज टॉन. बघा अ टॉन बाय फाटलेले. टॉन म्हणजे काय फाटलेले. येस बघा प्लीज चेंज डॅश फाटलेले 200 रुपीज नोट. अ का द काय येणार आहे पटापट सांगा रे पोरांनो बाळांनो सांगा.
उच्चार पण काय कॉन्सनंट आहे. टॉन, टॉन म्हणजे फाटलेलं. आणि बघा टॉन, बघा टॉन म्हणजे फाटलेलं. ही सी नोट आहे, काय येईल मग? काय येईल? अ येईल का, द येईल का, ॲन येईल? ॲन तर येतच नाही, कारण की वॉवेल्स पण नाही आणि उच्चार पण नाहीये. पण आर्टिकल लागतो, आर्टिकल तर लागतोच. आर्टिकल कोणता लागणार आहे मग? अ का द? प्लीज चेंज काय येणार आहे? दिस इज द, येस दिस इज द, ओके व्हेरी गुड. काय येणार आहे? नो. प्लीज चेंज अ टॉन, अ टॉन येणार आहे. टॉन जोर, आपण ती फाडलेली नोट, फाटलेली नोट काय चेंज करा म्हणते. ते फाटलेली नोट काय करा, चेंज करा. प्लीज चेंज अ टॉन, 200 रुपीज नोट. अ येईल, अ नो, अ टॉन. बघा हे टॉन फाटलेलं. ओके, पुढचा प्रश्न घ्या. एकदम सोपा आहे. आलेले 2024 चे क्वेश्चन आहे बघा. 2024 चे TCS मध्ये आलेले 50 क्वेश्चन आहे बघा. कॅन यू, यस, जर रुपी आला असतं, यस पुढे घ्या. कॅन यू सी एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ऍट द एअरपोर्ट? पटापट घ्या. एरोप्लेन आहे. आता बघा AEROPLAN एरोप्लेन. जर बघा एक वचनी असेल, हे बघा अ आणि ॲन याच्या जर कॉमन नेम जर एक वचनी असेल तेव्हाच हे आर्टिकल्स वापरले जातात. बघा ॲन एरोप्लेन हे करेक्ट आहे. बघा ॲन एरोप्लेन्स येत नाही, बघा येत नाही. जसं की अ मॅन, अ मॅन करेक्ट आहे. अ मेन्स येत नाही. अ बुक करेक्ट आहे. अ बुक करेक्ट आहे. अ बुक्स करेक्ट नाही आहे. जेव्हा एकच वचनी सामान्य नाम असेल त्यावेळेस काय वापरलं जातं? अ आणि ॲन. पण त्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? त्याच्या नियमाने आहे. ओके, यस, म्हणजे काय एकच आहे. कॅन यू सी ॲन एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे? डायरेक्ट घ्या. पीस ऑफ केक. कॅन यू गिव्ह मी डॅश डॅश पीस ऑफ केक? कॅन यू गिव्ह मी डॅश पीस ऑफ केक? डॅश डॅश सांगा पटापट. द पीस ऑफ केक का अ पीस ऑफ केक का ॲन पीस ऑफ केक? तुम्ही मला देऊ शकता का? व्हेरी गुड. अ पीस ऑफ, अ केक. बोला अ केक. आलं काय? अ पीस ऑफ केक. काय येणार आहे? अ पीस ऑफ केक, एक. ओके, म्हणून यस अ हा आर्टिकल येणार आहे. व्हेरी गुड. समजता येणार पोरांनो, बाळांनो? पटापट सगळ्यांनी लाईक ठोकायचंय. लाईक ठोकल्यानंतर 1 कोटी, एका लाईकचे 1 CR येतात. बघा आय हॅव डॅश लार्ज कलेक्शन ऑफ पोएट्री बुक्स. पोएट्री म्हणजे काय? कविताची बुक, कवितांची पुस्तक. काय? आय हॅव, पटापट सांगा. आय हॅव, माझ्याकडं कशाचं काय कलेक्शन आहे? कसले? कवितांची पुस्तक. कविताचं पुस्तक नाही, कविता पोएमची. यस, द लार्ज, द लार्ज. व्हेरी गुड. द लार्ज. बघा द लार्ज. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं बघा हे कुठलं आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर आणि कंपरेटिव्ह डिग्रीच्या समोर काय येतं? द हे आर्टिकल्स वापरलं जातं. व्हेरी गुड. मग द लार्ज, बघा द लार्ज, लार्ज कलेक्शन ऑफ पोएट्री बुक्स. ओके, चलो टेक अ नेक्स्ट क्वेश्चन. आता घ्या. आता बघा बरोबर. बघा पिंक शर्ट, तुम्ही येलो शर्ट म्हणला. आता बघा हाच तो मुलगा आहे. येलो शर्ट म्हणला, हाच तो मुलगा आहे. मला चार्ज लावते मोबाईल, मधा मधात आवाज जातो. मला हे देत जा. डॅश. बघा तो, बघा पिंक शर्ट म्हणला माझा कझिन. बघा तो पिंक शर्ट. बघा इथं भरपूर मुलं आहेत, समजा फॉर एक्झाम्पल पकडले आपण, पण आपण काय म्हणतो? पिंक शर्ट म्हणला जो माझा काय आहे? पिंक शर्ट म्हणला तो मुलगा आहे, तो माझा कोण आहे? कझिन आहे. सामान्य नामावर जोर दिलं. यस, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. व्हेरी गुड. यस, फिक्स आहे. काय? द बॉय इन द पिंक शर्ट. द बॉय काय? द बॉय इन द पिंक शर्ट इज माय काय? इज माय, यस, कझिन. जो म्हणतो आपण खूप सारे मुलं असतील आपण म्हणतो तो. बघा येलो शर्ट मध्ये, ब्लॅक शर्ट मध्ये ती मुलगी आहे, तीच कल्याणी मॅडम आहे. म्हणजे अनेकांपैकी झालं. पुढचं घ्या. आता बघा स्टुडंट्स, बघा शी इज डॅश टॉलेस्ट स्टुडंट्स इन द क्लास. एकदम सोपं आहे. आता जे सांगितलं मी तुम्हाला, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपरेटिव्ह डिग्री, सुच्या समोर द हे आर्टिकल्स वापरले जाते. पटापट सांगायचंय. पाणी पी 2 मिनिट. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपरेटिव्ह डिग्रीच्या समोर द हे आर्टिकल्स वापरले जाते.
काय येणार आहे? बट ऑब्विसली काय येणार आहे? टॉलेस्ट विचारलं ना ते, टॉलेस्ट. मग काय येणार आहे? द हे आर्टिकल्स येणार आहे टॉलेस्टच्या समोर. शी इज द टॉलेस्ट. व्हेरी गुड. काय येणार आहे? द टॉलेस्ट. आलं का? व्हेरी गुड. काय येणार आहे? द टॉलेस्ट. द लॉंगेस्ट. पुढे घ्या. शी इज स्टडिंग. बघा, शी इज स्टडिंग इन युनिव्हर्सिटी 50 माइल्स अवे फ्रॉम हर होम. बडापडाट घ्या. माइल्स, युनिव्हर्सिटी. आलं का? शी इज स्टडिंग 50 माइल्स अवे फ्रॉम हर होम डॅश डॅश अ युनिव्हर्सिटी का द युनिव्हर्सिटी. येस, व्हेरी गुड. एक्झॅक्टली काय येणार आहे? अ युनिव्हर्सिटी. आता मला सांगा, आता बघा, अ युनिव्हर्सिटी हा तर इथं आला, पण आता आपण जर म्हटलं, आता आपण म्हटलं द मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हटलं आपण, समजा फॉर एक्झाम्पल इथं डॅश दिला आणि मराठवाडा युनिव्हर्सिटी किंवा डॅश मुंबई युनिव्हर्सिटी, मग इथं कोणतं आर्टिकल्स वापरलं जाईल पोरांना सांगा बरं का? कारण की एका विशेष व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलल्या जातंय, तर इथं काय येणार आहे? मला सांगायचं द. आता इथं द अ युनिव्हर्सिटी आलं कारण की तुम्ही मेन्शन केलंच नाही, जस्ट युनिव्हर्सिटी म्हटलं. पण जर आपण म्हटलं मराठवाडा युनिव्हर्सिटी डॅश मुंबई युनिव्हर्सिटी, काय येणार आहे? आता सांग मला आर्टिकल. कोणतं आर्टिकल आता? येस, व्हेरी गुड गणेशजी. द हे आर्टिकल्स वापरल्या जाईल जेव्हा कॉमन वापरलं म्हणून अ, जर स्पेसिफिक वापरला असं द येईल. का? आलं का? व्हेरी गुड. पण आपल्या इथे अंतर काय लक्षात ठेवायचं आहे. चलो 24 नंबरचा प्रश्न घ्या. आय नीड टू गेट द ऑइल एक्सचेंज. बघा, जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात, बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात प्रोनाउन, तेव्हा त्यासमोर कुठलंही आर्टिकल्स वापरल्या जात नाही. आय नीड टू गेट द ऑइल चेंज डॅश. ओके, द यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी. ग्रेट आहे, फिक्स आहे, डिफिनाइट आहे. व्हेरी गुड. मग काय येणार आहे मला सांगा? आय नीड टू गेट द ऑइल चेंज. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत बघा, हर, माय. नाही, मी काय म्हटलं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जेव्हा असतात तेव्हा कुठलंच आर्टिकल येत नाही. बघा, द माय कार. बघा, द माय कार साऊंड पण जात नाही. अ माय कार. बघा, आय नीड टू गेट द ऑइल चेंज इन माय कार. इन द माय कार म्हणते, अन माय कार पण येत नाही. इथं काय येतं? कुठलंच आर्टिकल येत नाही. म्हणजे काय? नो आर्टिकल्स. येस, कुठलंच आर्टिकल येत नाही. जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात त्यासमोर हर, हिज, माय, त्यासमोर कुठलेच आर्टिकल येत नाही. जस्ट कीप इन माइंड. ओके, पुढचा प्रश्न घ्या. रेवती एन्जॉयड द सन विच वॉज स्लोली सेटिंग बिहाइंड होरिझॉन अँड कास्टिंग अ वॉर्म गोल्डन ग्लो अक्रॉस. बघा, समुद्राच्या नावासमोर, नद्यांच्या नावासमोर ओशन मेन्शन केलेलं आहे. पटापट घ्या. इन द बस दिलं असेल तर ओके, इन द बस येईल का आर्टिकल? इन काय आहे? इन द बस. कुठलं म्हटलं तुम्ही? इन द बस तुम्ही म्हटलं बघा. इन द बस येत नाही. इन बस आपण म्हणतो, पण आपण वापरतो बोलताना मॅटर करत नाही. पण इन बस इथं, इन द बस नसतं. इन द बस येत नाही. बोलताना लोक चुका करतात, पण ग्रॅमॅटिकल दॅट इज रॉंग. मग आता मला काय येईल इथं सांगा? सिन्स येईल का, अ येईल का, ॲन येईल का, द येईल? व्हेरी गुड. 4 नंबर कोण जा रहा है? अम्रपाली मॅडम, व्हेरी गुड. पुष्कर, व्हेरी गुड. येस, ॲन ये. काय येईल इथं? अक्रॉस ओशन. बघा, मी काय म्हणतो, मला जेव्हा नद्या समुद्रांच्या नावासमोर आर्टिकलचे लेक्चर घेणार आहे मी, आर्टिकलचे अपवाद आहेत. बघा, द हा आर्टिकल आहे की 24 ठिकाणी वापरतात आणि 60 ठिकाणी वापरत नाही. नद्यांच्या समुद्रांच्या नावासमोर काय? अ ओशन. बघा, द ओशन, अक्रॉस द ओशन, अक्रॉस द टेम्पल. आणि फिक्स प्रिपोजिशनल आहे बघा, अक्रॉस द. बघा, अक्रॉसच्या समोर सुद्धा काय? द हे आर्टिकल येतं बघा. जसं बिलीव्ह इनच्या समोर इन येतं, तसंही अक्रॉस, द अक्रॉस येतं. काय येतं? येस, द अक्रॉस. टेक नेक्स्ट क्वेश्चन.
बघा डॅश गुड टीचर ऑलवेज पेव द वेज फॉर डिस्कशन आफ्टर. काय नाम सांगा. एक गुड टीचर काय एका व्यक्तीबद्दल बोलय. अ डॉक्टर, अ डॉक्टर, अ नर्स. काय एक चांगला शिक्षक. डॅश गुड टीचर ऑलवेज पेव्स द वेज फॉर डिस्कशन आफ्टर. आफ्टर अ क्लास का आफ्टर द क्लास. येस व्हेरी गुड. द अरेबियन सी. एक्झॅक्टली एक्झॅक्टली व्हेरी गुड. मग काय येणार आहे मला दोन. बघा अ गुड टीचर, अ गुड इंजिनियर. आपण म्हणतो ना अ गुड टीचर, अ गुड टीचर. बघा अ कुठे कुठे आहे आपण उडून टाकू. बघा ॲन उडून टाकू. आता मला सांगा इथं ॲन क्लास येईन का रे पोरांनो. ॲन क्लास ऑप्शनच्या खेळायचं एलिमिनेशन ऑप्शन वापरायची. बघा टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये एलिमिनेशन ऑप्शन ज्यानं वापरली त्याचं फिक्स मेथड आहे. मग आता काय आपल्याला कन्फ्युजन कुठे ॲन तर येणार नाही पहिल्या याच्यामध्ये. ॲन 1 आणि 3 मध्ये कटला. मग अ गुड टीचर ऑलवेज. बघा सी, सी काय आहे क्लास. ॲन क्लास कधी अ क्लास. आपण काय म्हणतो अ क्लास वापरतो की नाही. अ येस. मग काय अ ग्लास, अ क्लास. आलं का. येस व्हेरी व्हेरी गुड. कुठला आहे 2. पुढचा क्वेश्चन घ्या. नंबरिंग केलीच नाही का याला. ओके नंबरिंग किती. हा क्वेश्चन किती नंबरचा असेल. 28 27 28 नंबरचा असेल. ठीक आहे जाऊ द्या. हा नंबरिंग केली नाही आणि चेंज. हा जर एक क्वेश्चन पाठीमागे म्हटलं 27 नंबरचा क्वेश्चन आहे. 27 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके ॲटिट्यूड आर डॅश रियल. फिगर आर डॅश रियल. काय कॉन्सनंट आहे. काय व्यंजन आहे. फिगर ऑफ स्पीच. अँड तर येतच नाही. अँड कुठेच येत नाही. पटापट सांगायचं सगळ्यांनी. दणक्या सांगायचं आहे. ऑडिओ व्हिडिओ मधामध्ये जातो मला सांगत जा. आवाज क्लिअर आहे का पोरांनो. सेशन आवडत असेल तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऐकलं का. काय येणार आहे ॲटिट्यूड्स आर डॅश वॉवेल. काय एक रियल. काय येणार आहे इन रियल नसतं ना. इन रियल नसतं आणि कंजक्शन वापरला. नो आर्टिकल घ्या समजा तिथं. हा प्रिपोजिशन आहे. इन रियल फिगर ऑफ आर्टिकल्स वापरायचं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. टीसीएस वाले येडेत. काय येतं नो आर्टिकल समजा वापरला आपण. नो आर्टिकल्स तर काय ॲटिट्यूड्स आर अ रियल जम. आपण तो अ रियल जम. अ रियली काय तर अ रियल. अ रियल फिगर ऑफ स्पीच. नाही आर्टिकल येतो अ रियल ऑफ. बघा अ रियल. बघा अ रियल येतं ना. अ रियल येतं फिगर ऑफ स्पीच. अ रियल फिगर ऑफ स्पीच. आर्टिकल येतो कुठला अ हा आर्टिकल येतो. ॲटिट्यूड्स आर अ रियल मॅन, अ रियल फॅमिली, अ रियल कार. पुढचा क्वेश्चन घ्या. आता घ्या पॉवर कुठली आहे कन्सिडरेबली. बघा डॅश पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इनहान्स. इनहान्स म्हणजे वाढणे. अ पॉवर का द पॉवर. ओके सांगा. अँड तर येणारच नाही कारण की वॉवेल्स पण नाही आहे उच्चार पण नाही आहे. मग मला सांगा इथं नो आर्टिकल येईल का अ पॉवर येईल का द पॉवर. येस द पॉवर आपण म्हणतो. येस व्हेरी गुड. द पॉवर ऑफ दिस दॅट. येस व्हेरी गुड. ओके काय म्हणतो आपण द पॉवर ऑफ मॅन. द पॉवर ऑफ कॉमन. आपण म्हणतो द पॉवर ऑफ कॉमन पीपल. आपण काय म्हणतो द पॉवर ऑफ इंडिया. येस मग काय म्हणतो व्हेरी गुड. काय ना रे द पॉवर. व्हेरी गुड. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इनहान्स. डॅश बघा इट इज युनिव्हर्सिटी अक्नॉलेज ट्रूथ एव्हरी चाइल्ड इन द फॅमिली डिझायर टू बी हेअर. बघा हेअर. हेअर बघा एच ई. ही काय हेअर. हेअर म्हणजे काय वारस. हेअर म्हणजे काय वारस. आणि HAIR हेअर म्हणजे तुमचा केस. आपल्या डोक्याचा केस. आता इट इज डॅश युनिव्हर्सली अक्नॉलेज ट्रूथ दॅट एव्हरी चाइल्ड इन द फॅमिली. इट इज युनिव्हर्सली. युनिव्हर्सली म्हणजे काय. येस येस पटापट सांगा. इट इज द युनिव्हर्सली. द युनिव्हर्सली. युनिव्हर्सली बघा यू काय आहे वॉवेल्स आहे पण उच्चार नाहीये. उच्चार नाहीये. अ युनिव्हर्सली. ओके नाही युनिव्हर्सली म्हणजे काय पूर्ण ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडामध्ये अक्नॉलेज टू दॅट एव्हरी चाइल्ड इन फॅमिली डिझायर टू बी. काय येणार आहे पटापट सांगा. अँड युनिव्हर्सली येत नाही. इट इज अ टू बी हेअर. हेअर बघा हेअर उच्चार बघा काय येणार आहे
काय येणार आहे बघा तुम्ही आता बघा इट इज अ युनिव्हर्सली का द युनिव्हर्सली टू बीच्या नंतर कुठलं आर्टिकल येतं का टू बीच्या नंतर कुठलंच आर्टिकल येत नाही अँड युनिव्हर्सली ओके लवा अँड युनिव्हर्सली ओके अँड युनिव्हर्सली अक्नॉलेज ट्रूथ द एव्हरी चाइल्ड इन द फार्म टू बी अ हेअर काय येतं दुसरं येतं यस बी 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 येतं युनिव्हर्सली म्हणजे काय जागतिकीकरण ओके जगभर ब्रह्मांडभर पुढचा प्रश्न घ्या ऍट लास्ट द मॅनेजर अरेंज डॅश वॅकंट टेबल फॉर अवर गेस्ट इन हिज कॅफे पटापट सांगा टू बी नंतर आर्टिकल येत नाही टू बी नंतर टू बी जर आला टू बी बघा ही टू बीच्या जर आला तर याच्यानंतर कुठलंच आर्टिकल येत नाही ना बघा कल्याणी मॅडम म्हणून काय बघा पहिल्या याच्यामध्ये अँड युनिव्हर्सली मग इथं नो आर्टिकल येतं ना सेकंड त्याने ऑप्शन काय दिलेलं आहे बघा टू बी अ बॉय टू बी द गर्ल असं नाही टू बी अ मॅन टू बी मॅन ओके पुढचं घ्या ऍट लास्ट द मॅनेजर अरेंज डॅश वॅकंट टेबल फॉर अवर गेस्ट इन हिज कॅफे काय येणार आहे अ वॅकंट टेबल कुठला टेबल वॅकंट टेबल खाली टेबल वेरी गुड सही पकड़े गोपाल जी इस बार तुमने सही बोले है सही जा रहे हैं एट लास्ट द मैनेजर अरेंज काय येणार आहे वॅकंट टेबल फॉर अवर गेस्ट इन दिस द का अ वॅकंट टेबल येईल ना अ टेबल कसं आहे कॉमन नाउन आहे ना वॅकंट यस खाली टेबल त्यांनी थोडी म्हटलं सोन्याचा टेबल का चांदीचा टेबल का डायमंडचा टेबल जर त्यांनी म्हटलं असतं तर द टेबल आलं असतं तर द वॅकंट टेबल ऑफ गोल्ड असं म्हटलं ऑफ सिल्वर ऑफ प्लॅटिनम ऑफ डायमंड त्यावेळेस द आलं असतं पण त्याने काय म्हटलं जस्ट टेबल म्हटलं अ वॅकंट काय नाही रे पुढचा प्रश्न घ्या द लिटल गर्ल बिलीव्स दॅट द ब्लड ऑफ युनिकॉर्न इज गोल्डन इन अ कलर फटाफट घ्यायचंय बघा द लिटल गर्ल बिलीव्स दॅट द ब्लड ऑफ अ युनिकॉर्न का द युनिकॉर्न युनिकॉर्न बघा युनिकॉर्न कॉर्न उच्चार बघा युनिकॉर्न 30 नंबरचा प्रश्न का थांबा एवढं सांगा ठीक आहे आता द लिटल गर्ल बिलीव्ह दॅट ब्लड ऑफ युनिकॉर्न काय उच्चार बघा उच्चार कसा येतोय का द युनिकॉर्न गोल्ड त्याने काय म्हटलं युनिकॉर्नचा जो कलर आहे दॅट द ब्लड ऑफ द तुम्ही जर लगेच असेल ऑफ द बघा ऑफच्या नंतर काय येतो कुठला आर्टिकल येतो द आर्टिकल ऑफ द टू बॉईज ऑफ द येस द युनिकॉर्न एक्झॅक्टली आता बघा आता इथं बघा दोन केसेस मध्ये बघा द केव्हाला असतं द वॅकंट टेबल बघा द वॅकंट टेबल जर एखादं आपण म्हटलं बाबा तो टेबल दिला बघा द वॅकंट टेबल ऑफ सोन्याचा सोनं आपण म्हणतो तो टेबल एकदम स्पेसिफिकली तोच दिला सामान्य नामावर जर द वॅकंट टेबल ऑफ गोल्ड जर म्हटलं असतं किंवा सिल्वर त्यावेळेस द आर्टिकल चाललं असतं पण त्यांनी असं काही मेन्शन केलंच नाही अ वॅकंट टेबल कुठला एक आमच्या गेस्टला आम्हाला आणि आमच्या 4 गेस्टला एक टेबल दिला म्हणून तिथे अ हे आर्टिकल आलं द केव्हा केसमध्ये द वॅकंट टेबल ऑफ डॅश ऑफ डायमंड ऑफ सिल्वर ऑफ प्लॅटिनम ओके म्हणून तिथं अ वॅकंटच येतं पण द कोणत्या केसमध्ये आला म्हणून मी तुम्हाला सांगितलंय ओके येस चला 32 नंबरचा क्वेश्चन घ्या येस आता एक आता बघा जेव्हा वाळवंट वगैरे असं डॅश सहारा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट डेझर्ट इन द होल वर्ल्ड बघा नद्यांच्या पर्वतांच्या वाळवंटांच्या नावासमोर एकमेव वस्तूच्या नावासमोर द हे आर्टिकल्स वापरले जाते बघा दिशांच्या नावासोबत सुद्धा द हे आर्टिकल्स वापरले जाते पटापट घ्या सुपरलेटिव्ह डिग्री कॉम्परेटिव्ह डिग्रीच्या सुद्धा वाक्यामध्ये द हे आर्टिकल्स वापरले जाते मग काय म्हणतं सहारा कुठला आहे डेझर्ट वाळवंट कुठला आहे इन द वर्ल्ड द सहारा काय द सहारा बघा द गंगा नद्यांच्या द गंगा द जमुना द सरस्वती ओके पुढे घ्या आता बघा धर्मग्रंथाच्या नावासमोर बघा धर्म आणि ग्रंथाच्या नावासमोर सुद्धा द हे आर्टिकल्स वापरले जाते व्हेरी गुड द येस द पॅसिफिक ओशन व्हेरी गुड लाईक करा रे बाळांनो इथे लोक 26 जण लाईक फक्त किती आहेत फक्त 18 लाईक आहेत
माझा एका का कोटीत लॉस करताय तुम्ही डॅश. ओके बघा स्क्रिप्चर द रामायण द महाभारता द बायबल. येस मग काय तर द रामायण इज होली. होली म्हणजे काय पवित्र पुस्तक आहे ऑफ द हिंदूज द रामायण. ओके द रामायण मग काय द रामायण. ओके द रामायण. चलो कल भी 50 अभी हम हर एक टॉपिक पे 50-50 क्वेश्चन लेने वाले. वन वर्ड सब्स्टिट्यूशन का भी रहेगा. कल अपने इडियम्स एंड फ्रेजेस रहेगी. स्पॉट द एरर मे बी परवा असतील. येस तर सूर्यवंशी फॅमिली केव्हा येतं जेव्हा होल कुटुंबाचा उल्लेख केला तर बघा दिस पार्टी इज ऑर्गनाइज बाय द सूर्यवंशी फॅमिली. ओके चला पुढचं घ्या. डॅश आय हॅड ओनली डॅश ऑरेंज अँड ऍपल फॉर ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग. माझ्याकडे फक्त एक वचनी ऑरेंज दिलेलं आहे आणि ऍपल पण दिलेलं आहे. आय हॅड बघा आय हॅड. आता बघा आता ही कन्सेप्ट समजून घ्यायची लोक. सर तुम्ही पण एक वचनी पाहिजे. आय हॅड बघा ऑरेंज एकच होतं अँड ऍपल फॉर ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग. काय येणार आहे आय हॅड ओनली अँड ऑरेंज एकच संत्री अँड अँड ऍपल्स. बघा का एक वचनी म्हणून हे आर्टिकल्स आलं ऑरेंजेस ऍपल्स असं म्हटलं एक तर कुठलंच आर्टिकल त्यासोबत अँड हे आर्टिकल येत नाही. अँड सुद्धा आर्टिकलचा रूल आहे की एक वचनी सामान्यावर मोजता येणाऱ्या आणि त्याची सुरुवात कशी झाली पाहिजे वॉवेल्स झाली पाहिजे. और आता बघा ऑरेंजेस येत नाही अँड ऑरेंजेस येत नाही अँड ऍपल्स पण येत नाही. काय ऑरेंज एक आहे आणि ऍपल पण एक म्हणून काय आलं पाहिजे तर अँड आलं पाहिजे. व्हेरी व्हेरी गुड. ओके येस लक्षात ठेवा. अन अम्ब्रेला नॉट अन अम्ब्रेला. बघा अन एलिफंट येईल अन एलिफंट्स येत नाही. ओके लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन घ्या. एक्झिबिशन डॅश एक्झिबिशन ऑफ रॉयल ज्वेलरी हॅज नाव बिकम डॅश डॅश. बघा एक्झिबिशन बघा AEIOU वॉवेल्स आहेत आणि उच्चार सुद्धा याचा वॉवेल सारखा आहे. होकॅब यार तुम्ही रिस्पॉन्स देत नाही. मी होकॅबची माहिती आहे का सिरीज चालू केलेली आपल्या याला मी 28 होकॅब सिरीज द हिंदूचं लेक्चर घेतलं होतं पण तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही मी बंद केलं. 28 लेक्चर पडलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला ओढूड सांगतो की होकॅबलरी हा सेक्शन किती मार्काला बघा अँटोसिनो पण घेतो. अँटोसिनो पण घेतो. येस अँटोनम्स सिनोनिम्स पण घ्यायचे PYQ चे. येस आज बघा काय आज आपला असणार आहे आर्टिकल्स. उद्या असणार आहे आपला इडियम्स अँड फ्रेजेस. परवा दिवशी अँटोसिनो घेऊ TCS म्हणले. ओके 50-50च घेऊ. चलेल ना चालेल ना. डॅश एक्झिबिशन पटापट घ्या. काय येणार आहे पटापट घ्या. ठीक आहे आलेले घेऊ आपण. अन एक्झिबिशन बघा अन एक्झिबिशन ऑफ द रॉयल ज्वेलरी. अँड कुठे कुठे आहे एक दोन ठिकाणी म्हणजे आपला 2 आणि 4 कटला. आता बिकम बघा बिकम अन बघा बिकम अन काय लिहितं अन येतं का अ इयरली येतं का अन अ इयरली येतं काय येतं अ इयरली येतं. येस येस MCQ टाइपच घेणार आहे. MCQs घेणार आहे आलेले 2024 चे. काय येणार आहे मग कुठे येणार आहे अन एक्झिबिशन अ इयर. काय आहे अ इयर म्हणजे 3 आहे. ओके येस चला 37 नंबरचा क्वेश्चन घ्या. बघा चला पुढे घ्या. डॅश कॅन्डिडेट्स विल अपॉइंटेड ऍट द सिनियर जॉब इन बँक्स. बघा टॉप रँकिंग येणार आहे बरोबर. अ टॉप रँकिंग नाही येत ना का द टॉप रँकिंग अ टॉप रँकिंग पटापट कोणतं येणार सांगा. अ टॉप रँकिंग का सेम रायटिंग का द टॉप रँकिंग काय येणार आहे द टॉप रँकिंग. अ टॉप रँकिंग नाही द टॉप रँकिंग येतं काय चांगल्या लेवलचे का अ टॉप रँकिंग कोणते येणार सांगा मला. अ टॉप रँकिंग स्टुडंट्स का द टॉप रँकिंग सांगा. मी तुम्हाला कन्फ्युज करतो. चालेल ते पण घेऊ. रोज एक 50-50 क्वेश्चन घेतो चालेल. द टॉप रँकिंग येतं काय द टॉप रँकिंग म्हणजे काय वरच्या लेवलचे द टॉप रँकिंग.
candidates will be appointed as senior job in bank. The top ranking वरच्या लेवलचे, the top काय the top, the bottom बघा, super बघा, comparative less than, more than, the less, the more, the top. Okay, असं सुद्धा the articles वापरलं. My brother needs dash dictionary to enrich म्हणजे काय, वाढवणे, his vocabulary, वाढवणे. चला, my brother needs डिक्शनरी काय कॉमन नाउन आहे, डिक्शनरी काय कॉमन नाउन आहे, मग काय ना रे, अ डिक्शनरी येते ना, अ बुक कॉमन नेम आहे ना, अ डिक्शनरी, अ बुक हे काय आहे, दीज आर द कॉमन नेम्स. माय ब्रदर नीड्स अ डिक्शनरी टू एनरिच हिज व्होकॅब्युलरी. अ डिक्शनरी, अ बुक, अ कार, डिक्शनरी काय कॉमन नेम आहे ना, मग काय अ. चला अजून 12 क्वेश्चन बाकी आहेत. ही ऑर्डर हिम टू लिव्ह, याने त्याला ऑर्डर दिली तू निघून जा, लिव्ह, लिव्हचे बघा, लिव्ह अ रूम का द रूम, पटापट घ्या. ही ऑर्डर हिम टू लिव्ह अ रूम का लिव्ह द रूम, अँड फॉरबेड बघा, फॉरबेड म्हणजे काय, मनाई करणे, फॉरबेड हिम टू रिटर्न, त्याला मनाई करली, नाकार दिला, काय ना रे, नाही, ही ऑर्डर हिम टू लिव्ह अ रूम का लिव्ह द रूम, लिव्ह द क्लास का लिव्ह अ क्लास, लिव्ह द होम का लिव्ह, बघा लिव्हच्या नंतर कुठलं आर्टिकल्स वापरलं जातं, वाटलंच मला चुका करणार तुम्ही, वाटलंच मला द ऑर्डर दिस डिक्शनरी, काय डिक्शनरी आली, मग काय द ऑक्सफोर्ड, येस द ऑक्सफोर्ड, येस डिक्शनरी, व्हेरी गुड, येस कल्याणी मॅडम. काय ना रे, मला सांगा एक बघा, आपण लिव्ह द क्लास, आपण लिव्ह फ्रॉम माय लाईफ, येस, लिव्ह दॅट प्लेस, लिव्ह दॅट प्लेस, लिव्ह द प्लेस, आलं का द काय तर. चलो गणेश जी, तुम्ही हमारे लिए प्रे कर रहे हो, सर लाइक करो, बाकी मैं थक गया, मेरा गला कोरडा पड़ गया तू बोल बोल के. चला पाणी पितो रे, घसा कोरडा पडतो. बघा डॅश, लव्ह इज युनिव्हर्सल फिलिंग दॅट ट्रान्सेंड, बघा ट्रान्सेंड ऑल द बाउंड्रीज, म्हणजे लिमिटेड नसतात, काय तर ट्रान्सेंड म्हणजे पार करणे, काय येणार आहे, येस. तेव्हा भाववाचक नाव असं बघा, ऑनेस्टी, लवली वगैरे, त्यास कुठलंच आर्टिकल येत नाही, बघा लवली, ऑनेस्ट आलं का, ऑनेस्टली, जेव्हा हे काय येतात कुठलंच आर्टिकल येत नाही, अ लव पण नसतं, द लव पण नसतं, ऐकलं का, जस्ट लव इज लव. पुढे घ्या, द हाय वॉल्स अँड बार्ब वायर फेन्स सराउंडेड डॅश प्रिझन कीपिंग द इनमेट्स श्योरली कन्फाइंड, काय येणार आहे, काय येणार आहे, द हाय वॉल्स अँड बार्ब वायर फेन्स सराउंडेड, पटापट सांगायचं, सगळ्यांनी सांगायचं, पटापट येऊ द्या दणक्यात. चला रे पोरांनो, उद्या तुमचे इडियम्स अँड फ्रेजेस असतील 50, उद्या इडियम्स अँड फ्रेजेस आहेत 50, सांगा पाहिजे रे. येस रेश्मा मॅडम, खूप दिवसानंतर घेतले, येस इंग्लिशचे लेक्चर ऑलमोस्ट खूप दिवसानंतर घेतले, चालू घडामोडी पण चालू केले ना. चला काय येणार आहे, फेन्स सराउंडेड अ प्रिझन, कैद, जेल बघा, अ प्रिझन येणार आहे का, काय येणार आहे का, द प्रिझन का, अँड तर येतच नाहीये, सराउंडेड द येणार आहे, काय येणार आहे, व्हेरी, अम्रपाली मॅडम व्हेरी गुड, सही जा रहे हो अम्रपाली, व्हेरी गुड. काय येणार आहे, द प्रिझन का, अ प्रिझन, त्यांनी स्पेसिफिकली जेलाबद्दल बोलले ना, द प्रिझन, ओके. हा चला अजून 9 क्वेश्चन बाकी आहेत, तरी पण मी एकदम बघा, येस, AEIOU डॅश टुरिस्ट स्टे ऍट माय होम इन काशी, युरोपियन आलं बघा, येस, रोज होणार, रोज होते आता, रोज होणार आहे, येस संकेतजी, रोज 1 वाजता मी, आता बघा आज काय होतं, मी प्लॅन करतो आणि तो प्लॅन्स अकॉर्डिंग होतच नाही, म्हणून मला ते आपण बोलतो आणि होतं काय ते वेगळं येतं, मग वाटलंच मला सगळे ॲन करसाल, बघा AEIO युरोपियन, बघा
आता बघा तुम्ही काय करा, एग बघा, यू 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 काय आहे, य काय आहे आपल्या मराठीमध्ये स्वर आहे ना, त्याची बघा उच्चार कसा युरोपियन होतो ना. आणि बघा एग, बघा एग, जर उच्चार एग, बघा एग. मग मला सांगा तुम्ही, अँड येतच नाही, त्याला अपवाद आहे की सुरुवात वॉवेल्सने झाली पण त्याचा उच्चार कसा येतो, कॉन्सोनंट सारखा येतो. अपवाद आहे. अ युरोपियन टुरिस्ट काय तर अ युरोपियन, अ युनिफॉर्म, अ युनिव्हर्सल, आलं का? येस, व्हेरी गुड. अ युरोपियन टुरिस्ट स्टे ऍट माय होम इन द काशी. पुढचा, गिरीश कॅन प्ले, बघा फ्लूट, फ्लूट म्हणजे काय, बासरी वाले, बासरी, फ्लूट, आलं का? गिरीश कॅन प्ले. ठीक आहे. जर तुम्ही प्रॉपरली बघा काय होतं माहिती का, मला अपेक्षा नाहीये जर क्लासला डेली 10, मला अपेक्षा नाही की 100 मुलांनी क्लास करा, रोज 10 मुलांनी माझ्याकडून शिका, माझी ही अपेक्षा आहे. म्हणजे जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर मी डेली, तुम्हाला माहिती आहे की मी बेसिक पासून इंग्लिश शिकवायला तयार आहे. बेसिक बेसिक, जसं की तुम्ही म्हणता ना सर की ऍम इज आर पासून सुद्धा एवढं शिकवायला तयार आहे. मग काय, येस म्हणजे काय येणार आहे, येस गिरीश कॅन प्ले द फ्लूट म्हणजे काय आहे, बासरी. ओके, मग काय येणार आहे, येस. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आय एम रेडी टू टीच यू फ्रॉम व्हेरी बेसिक ऑल्सो. सर आम्हाला शिकवा. माझे इंग्लिश स्पोकनची मुलं आहेत बघा, तुम्हाला सांगू का, मी फक्त टीसीएस पॅटर्न मध्ये मी काय शिकवतो माहिती आहे का, बेसिक, प्रिपोजिशन, कंजंक्शन, आर्टिकल आणि टेन्स. माझ्याकडे स्पोकनची मुलं आहेत, तुमचे पेपर आहेत नाही टीसीएस चे. माझ्याकडे 100 मुलं सध्या बॅच मध्ये स्पोकनच्या, इंग्लिश स्पोकनच्या. त्या मुलांना कमीत कमी, यू वोंट बिलीव्ह, 17 ते 22 मध्ये मार्क येतात माझ्या मुलांना, लहान लहान मुलांना टीसीएस पॅटर्न मध्ये. आता माझ्याकडे 10 वर्षापासून ते 75 वर्ष काय, 17 ते 22 जे मी शिकवतो मुलांना ऍज इट इज. ये तो टीसीएस पॅटर्न आहे, बाकी कुछ नाही टीसीएस पॅटर्न. बघा नाईट अँगल म्हणजे काय, कोकिळा, कोकिळा, कोकिळा. सरोजिनी नाईडला काय म्हणायचं, कोकिळा म्हणा जायचं भारताची. हा ना, युट्यूबलाच म्हणतो ना, सगळं घेतो. इंटरेस्ट असेल आर्टिकल शिकवा सर्व. येस, आर्टिकलचे रूल्स घेतो मी तुम्हाला. आता हे जाऊ द्या, आपलं समाज कल्याण जाऊ द्या. नंतर आर्टिकल्सची बघा, आर्टिकल्स असा एक चॅप्टर आहे, यूपीएससी करा, एमपीएससी करा, 3 to 4 मार्क्स येतात. बघा हे टॉपिक कधीच चेंज होत नाही. आर्टिकल, टेन्स हे कधीच चेंज होत नाही. मग काय, सरोजिनी नायडू इज कॉल्ड द नाईट अँगल. बघा येस, द आलं का, येस, द नेव्हर गेट चेंज. आर्टिकल तरी करून ठेवा, होकॅप पण करून ठेवा. हा होकॅप ऑलरेडी, जर तुम्ही दीप सूर्यवंशी, मी आतापर्यंत जर तुम्ही बघितलं 26 होकॅबलरी, आणि एक्झामला त्यापैकी कमीत कमी माझ्या हिशोबाने खूप साऱ्या शिफ्टला एक्झामला होकॅबलरी, द हिंदूची होकॅबलरी घेतली होती. ही इज, बघा ही इज इलेक्टेड, बघा काय आहे, तो प्रेसिडेंट म्हणून झालेला इलेक्टेड. पटापट घ्या. मग अ बॉय का द बॉय. जर तुम्ही रिस्पॉन्स देत असेल तर कंटिन्यू करेल रेश्मा मॅडम. सर की मला जास्त मुलं नाही पाहिजे, मला ऑनलाईनचे 10 मुलं पाहिजे, नॉट मोर दॅन. मला काही 1000ची अपेक्षा नाहीये का 500ची 50ची नाहीये. सर आम्ही तुमचे 10, 1 वाजता दुपारी 1 वाजता जर तुम्ही रिस्पॉन्स देत असाल तर डेली घेईल. मला काय होतं मग ते बनवा. जर इफ यू आर नॉट देअर देन माणसाला मोटिवेशन मिळत नाही, राईट. काय, ही इज द बॉय, ही इज द बॉय इलेक्टेड ऍज अ प्रेसिडेंट. हाच तो मुलगा आहे काय प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाला. यस, म्हणून द बॉय. ओके, चला लास्ट 5 क्वेश्चन बाकी आहेत. चला, आय ट्रस्ट हिम, ही इज डॅश. बघा अपवाद आहे, एच काय आहे, कॉन्सोनंट आहे. काय होतं मॅडम, कल्याणी मॅडम 2 वाजता आपल्या आरती मॅडमचं लेक्चर असतं, त्यांचं पण 2 वाजे, म्हणून मला 2 वाजता घेता येत नाही. आरती मॅडमचं लेक्चर 2 वाजता असतं, म्हणून मला ते 2 वाजता लेक्चर घेता येत नाही. यस, उच्चार आहे.
नंतर काय होतं, ऑफलाईन बॅचेस असतात 3 ते 7 पर्यंत ऑफलाईन बॅचेस असतात. नंतर एक 8 ते 10 मध्ये ऑनलाईन पेड बॅचेस असतात. मग लोक जर सुट्ट्या दिला अँड ऑनेस्ट अँड ऑनरेबल, बघा उच्चार बघा ते हॉनेस्ट होत नाही, ऑनेस्ट होतं. ओके, आणि हावरने ते आर होतं उच्चार. ओके, उच्चार मॅटर आहे. मग काय अँड. आता मला सांगा, आता हा प्रश्न मी घुमवतो. आता ऑनेस्ट बघा, आता काय येईल, आता मला सांगा मॅनच्या जागी मी अनेक गोष्टी वापरला. आता कोणता आर्टिकल येईल, गणेशजी, आम्रपाली, दीप, कोणता आर्टिकल आहे ग? यस, रोज घेतो, कंटिन्यू करतोय. चला, आता कोणता आर्टिकल येईल? कारण की काय म्हटलं मी तुम्हाला, ए आणि ॲन हा एक वचनी मोजता येणाऱ्या कॉमन नाउनच्या समोर येतो, आणि ज्याची सुरुवात ए ई आय ओ यू वॉवेल्सने होती त्यासमोर ॲन येतं, आणि बाकीच्या समोर काय येतं, अ येतं. काय येईल? आय ट्रस्ट, बघा आय ट्रस्ट देम, आय ट्रस्ट देम, दे आर काय येईल, दे आर द. कुठलंच आर्टिकल येत नाही, कुठलंच आर्टिकल येणार नाही आता गेम मध्ये. नाही, मी माणसाचं नाही म्हटलं, मेन म्हटलं ना. द मॅन इज ग्रीडी. आता बघा, आता जर सुरुवातीला बघा, द मॅन इज ग्रीडी, द मॅन बघा डॅश मॅन इज ग्रीडी. माणूस कसा आहे, लालची आहे. तेव्हा काय आलं असतं, द हे आर्टिकल आलं असतं, म्हणून कुठलंच आर्टिकल येत नाही. ऑन द स्पॉट क्वेश्चन बनवता येतो बघा आपल्याला. म्हणून काय ॲन, इथं उत्तर काय याचं उत्तर बघा ॲन आहे तुझा. पुढे घ्या, चुकू द्या, चुका आणि शिका. बघा, आफ्टर अ लॉंग डिस्कशन आय हॅव डिसाइडेड फॉर एनजीओ. बघा एनजीओ उच्चार बघा, एनजीओ. बघा आता एन काय, एनजीओ बघा, एनजीओ बघा. आता नोज बघा, नोज एनओएस नोज, समजा आपण पकडलं आपण नोज उच्चार बघा, आणि एनजीओ उच्चार बघा, उच्चार ते पण घेतो ना, ते पण एक्सप्लेन. टॉपिक वाटलं असं मी आर्टिकलचे 2 दिवस सेशन घेईन युट्यूबला. ओके, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. येस, गुड इव्हनिंग नाही आहे, गुड आफ्टरनून रेयांश. चलो, होता है, गलती से गलती हो जाती है, गलती से भी गलती हो जाती है, आय कॅन अंडरस्टँड. चला, काय प्रॉब्लेम नाही. रेयांश डिलीट नाही मारायचं. बघा, माणूस एक चुकीचा पुतळा आहे, चुका. नो बडी परफेक्ट इन द वर्ल्ड, जस्ट बिलीव्ह ठेवा. बघा, मी तर तेच, आय बिलीव्ह इन दॅट. येस, नो बडी परफेक्ट इन द वर्ल्ड. मग काय उच्चार काय येणार आहे इथं सांगा, बघा नोज. आता किंवा आपण म्हटलं नोज आलं का, नोज घ्या, नोज आणि उच्चार बघा, हा पण एन आहे, हा पण याचे उच्चार एनजीओ काय, फॉर एन एनजीओ. साऊंड्स मॅटर्स. ओके, पुढे घ्या, पुढे घ्या. टेक नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड लास्ट क्वेश्चन. आय हॅव फायनली बॉट न्यू ड्रेस. येस, शॉर्ट फॉर्म साठी पण वापरल्या जाते. एक्झॅक्टली दीप, शॉर्ट फॉर्म साठी सुद्धा एन ए ऑड. येस, एन एनजीओ. आय हॅव फायनली बॉट डॅश द न्यू ड्रेस का अ न्यू ड्रेस. एन तर येतच नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एन तर येतच नाही, आर्टिकल तर पाहिजेच. अ न्यू कार आपण म्हणतो, अ न्यू होम बघा, अ न्यू कार, अ न्यू होम, अ न्यू बाईक, अ न्यू मोबाईल. आलं का, न्यूच्या समोर अ हा आर्टिकल येतो. येस, काय अ हा आर्टिकल येतो. चला, आजचा सेकंड लास्ट आर्टिकल घ्या. द डेथ का अ डेथ, काय येईल पटापट सांगा. द बॉर्न वापरतो कधी, द बॉर्न आपण द बॉर्न कधी वापरलं का, द डेथ कधी वापरलं का. इनविडिबल म्हणजे अटळ आहे, कधी न टळणार. अनविडिबल म्हणजे काय, अटळ. द डेथ येतं का कल्याणी मॅडम, मग द बॉर्न पण आला पाहिजे. द डेड बघा, दिस इज द डेड बॉडी, आपण डेड बॉडी म्हणतो ना, डेड बॉडी काय येतं, द येईल का. व्हेरी गुड दीप, येत नाही. द बॉर्न कधी ऐकलं का आपण. रेयांश, यू आर डुईंग रॉंग मिस्टेक मॅन, यू आर डुईंग मिस्टेक, टेलिंग रॉंग. पटापट नो आर्टिकल येतं ना. अ पण येत नाही, द पण येत नाही. अ बॉर्न अ काहीच येत नाही याच्या समोर, जन्मांच्या वगैरे नावा स्मृतीच्या द काहीच नाही.
कौन सा भी आर्टिकल नहीं आता है रे बाबा, कौन सा भी आर्टिकल नहीं आता है, मग काय नो आर्टिकल. ओके चला आता लास्ट क्वेश्चन घ्या. यस आता बघा काय आलं, रिचेस्ट रिचेस्ट पटापट घ्या. सांगा काय लास्ट क्वेश्चन आजचा लास्ट क्वेश्चन आहे. हरी अप गाईज. एक्झॅक्टली लक्षात ठेवायचं रूल आहे. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, नद्यांच्या पर्वतांच्या दिशांच्या आपण दर्शविताना किंवा क्रमवाचक संख्या दर्शविताना हे आर्टिकल्स वापरले. बघा बघा द आर्टिकल्स 7 रूल्स आहेत ज्या ठिकाणी काय बघा रस्त्यांच्या नावासमोर द आर्टिकल्स येत नाही. बघा द लंच द ब्रेकफास्ट जर असेल तर येत नाही. महिन्याच्या दिवसाच्या नावासमोर द आर्टिकल्स येत नाही. भाववाचक नावांच्या समोर द आर्टिकल्स येत नाही. ओके यस. मग हे काय कोणती ही इज डॅश गाय इन द नेबरहुड शेजाऱ्यांमध्ये. मग काय येणार आहे, ही इज कुठली डिग्री, काय सुपरलेटिव्ह डिग्री आहे ना, सुपरलेटिव्ह डिग्री. मग काय ही इज द रिचेस्ट. ओके हा येस एमसीक्यू सोबत घेतो, एमसीक्यू सोबत घेतो. ओके चला बाळांनो, सेशन जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. उद्या आपले इडियम्स अँड फ्रेजेस काय, इडियम्स अँड फ्रेजेस 2024 चे इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. ओके फ्रेजेस आहेत. आलं का 50 क्वेश्चन PYQ 2024 चे. ओके येस. आणि 6 वाजता बघा 6 वाजता यायचं आहे. 6 वाजता चालू घडामोडी किती असते, 6 वाजता चालू घडामोडी आहे, मी शिकवतोय. येस 100 क्वेश्चन आहे जानेवारी. बघा चालू घडामोडी. कारण की मला सांगा समाज कल्याणचा पेपर कोणाचा आहे, समाज कल्याणचा पेपर कोणाचा आहे. उद्या 1 वाजता इंग्लिश, 1 वाजता इंग्लिश, 1 वाजता इंग्लिश. समाज कल्याणचा पेपर कोणाचा आहे, कारण की चालू घडामोडी ते 2000. येस उद्या आज जानेवारी, उद्या फेब्रुवारी असणार आहे. दीप सूर्यवंशी कधी आहे, उद्या 1 वाजता. येस ओके. अम्रपाली मॅडम उद्या आहे का. मला आता बघा जर काय मला ह्या नंबरला बघा प्लीज मला क्वेश्चन सांगा, मला सांगा काय आलं होतं. ह्या नंबर घ्या माझा आणि मला मेसेज करा, कॉल करा ॲज युअर कन्व्हिनियंट. ओके ॲज पर युअर कन्व्हिनियंट. चालू घडामोडीचे लेक्चर घेतोय मी जानेवारी. आज 100 क्वेश्चन, उद्या फेब्रुवारी 100 क्वेश्चन. आपलं इंग्लिश आहे, इंग्लिश 1 वाजता. आज 6 वाजता चालू घडामोडी, उद्या 3 वाजता असेल. ठीक आहे दीप. चलो थांबू का रे बाळांनो, घसा कोरडा पडलाय. भेटू 6 वाजता भेटू. आज 6 वाजता बरं का चालू घडामोडी. येस मला कळवा बरं का, मला कळवा कल्याणी मॅडम. येस चलो बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर एग्जाम, ऑल द बेस्ट. चलो बाय गाइज.